दादा चपला खाली काढा दादा चपला खाली काढा प्लीज. याच भिंतीपासून समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांचा शिव प्रशस्त राहत राजवाडा आहे. आणि याच राजवाड्यात आता महाराष्ट्र पुरता झाला, आता भारत देश पुरता झाला. शंभू राजे पोरके झाले, तुम्ही आम्ही सर्वजण पोरके झालो. तो दिवस म्हणजे 3 एप्रिल 1686 ला वार शनिवार हनुमंत जयंती आपल्या राजाने अखेरचा श्वास या चौथऱ्यावर सोडला. येणारा प्रत्येक शिवभक्त या ठिकाणी नतमस्तक होतो. या ठिकाणाची माती कपाळ लावून जातो, या ठिकाणाची माती कपाळ लावून जातो. एवढं पवित्र स्थान आणि याच मार्गाने आपल्या राजांची अंतिम यात्रा निघाली. जगदीश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्याच ठिकाणी आपल्या राजांच्या देहाकडे लागली. त्यांच्या चुलत भाऊ साभाजी भोसले यांच्या हस्ते झाली. अहो सांगायचं म्हटलं, मनासारखं धन होतं, धनासारखा राजा आणि राजासारखी प्रजा होती. 50 वर्ष आयुष्य लाभलं. 50 वर्षात आपण स्वतःचं घर उभं करत नाही. 20 वर्ष आपलं शिक्षणामध्ये निघून जातात, उरली 30 वर्ष. 10 वर्ष जॉब धुंडण्यात जातात, उरली 20 वर्ष. 20 वर्ष कमवता कमवता खूप वेळ लागतो, पण स्वतःचं घर उभं करता येत नाही. पण राजाने 362 किल्ले जिंकून हे स्वराज्य उभं केलं. अरे शून्यात विश्व निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा 9 वर्ष वास्तव्य रायगडाच्या माथ्यावर केले, याच मातीत. शंभू राजाने देखील 9 वर्ष वास्तव्य याच मातीत केलं. अरे शंभू राजांचा इतिहास म्हणजे ज्या राजाचे हात कलम झाले, हात पसरले नाही, गर्दन कलम झाली, गर्दन झुकवली नाही, डोल्यामध्ये तापत्या सलाई घुसवल्या गेल्या, नजर झुकवली नाही. अरे जगदंबे जगदंबे म्हणणारी जीप सुद्धा कलम झाली, पण धर्म स्वीकारला नाही. कारण देश धर्म पर मिटने वाला, अरे देश धर्म पर मिटने वाला वो शेर शिवा का छावा था. महापराक्रमी प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे 33 वर्ष आयुष्य लाभलं. अरे शंभू राजाने 33 वर्ष आयुष्य लाभलं. अजून 2 वर्ष आयुष्यास लाभलं असतं ना. अरे 33 वर्ष माझ्या शंभू राजांना आयुष्य लाभलं. अजून 2 वर्ष आयुष्य जर लाभलं असतं शंभू राजांना, तर मोगलांनी सुद्धा कपाळी भगवाच लावला असता. अरे मोगलांनी सुद्धा कपाळी भगवाच लावला असता. असा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. असा इतिहास माझ्या शंभू राजांचा आणि राजे छत्रपती शिवाजी राजांचा. राजांचं निधन रायगडावर झालं. ही बातमी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली. औरंगजेब स्वतःच्या दरबारात बसला होता सिंहासनावर. ही बातमी त्याचा एक सरदार घेऊन गेला. हुजूर हुजूर दक्कन का शिवाजी का इंतकाल हो गया. अरे ही बातमी ऐकताच औरंगजेब आपल्या स्वतःच्या सिंहासनाच्या गादीवरनं खाली उतरला. आता दुश्मनाच्या निधनाची बातमी दुश्मनाच्या दरबारात. ही बातमी ऐकताच औरंगजेब स्वतःच्या गादीवरनं खाली उतरला, जमिनीवर गुडघे टेकवले. अरे कोणासाठी? राजा छत्रपती शिवाजी राजांसाठी. जमिनीवर गुडघे टेकून 2 हात वर केले, काय म्हणतोय? अरे ये खुदा रे रहम करना, ये खुदा रे रहम कर, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. म्हणजे राजांसाठी दुआ करणारे दुश्मन होते. हा इतिहास महाराष्ट्राच्या मातीचा नाहीये, हा इतिहास आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा आहे. म्हणून सांगणं कालाची गरज. अरे सांगणं कालाची गरज आणि गरज ही कालाची आहे. अहो अंधार फार जला दिवा पाहिजे. अरे अंधार फार जला दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नाही, भारत देशाला सुद्धा नाही, पण या महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक आई बहिणीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा जाऊनचा शिवबा राजा पाहिजे. अरे पुन्हा एकदा जाऊनचा शिवबा राजा पाहिजे. सर्वांनी खालून दर्शन घेऊन उंच होतं. मखमली पडदे होते, पैठणी कापड होते, आजूबाजूला काय वैभव असेल किल्ल्याचे. आणि 350 वर्षापूर्वी 32 फूट उंचाचा असणार हा राजवाडा कसा असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकतो. पण तोच राजवाडा जर आज असतं दादा, तर याच राजवाड्यात आपण फिरताना कशी वाटलो असं याची कल्पना करू. समोर जो बांधकाम आहे, या बांधकामाला इतिहासाचं स्नानगृह म्हणतात. बाटप आपल्या राजांचं स्नानगृह. आज आपण बाटप म्हणतो बघा. बाटप हे इंग्रजांनी बनवलं की नाही? 350 वर्षापूर्वी माझ्या राजांनी बाटपास रायगडाच्या माथ्यावर बनवून ठेवले. 350 वर्षापूर्वीच्या ट्रेन सुद्धा आजही याच्यामध्ये चालू. किती मोठ्या पावसात या एकही इथे पाणी पाहायला भेटते. कारण अंडरग्राऊंड रेल्वे सिस्टम माझ्या छत्रपती बाजूला टाक्या दिसतात. या टाक्यांना इतिहासामध्ये स्नानगृह बाटप सॉरी यांना इतिहासामध्ये वॉटर टँक म्हणतात. त्यावेळी का फ्रीज वगैरे दगडामध्ये पाणी कंट्रोल असतं. जो कामचुकर असेल त्याला कवडीने पाणी महाराज या ठिकाणी होतेल असतं. बघून घ्या. हे काय मम्मी? वॉटर टँक फ्रीज काय? चौथऱ्यावरती उभ्यात ना, या चौथऱ्याला इतिहासात मुखपाखाना म्हणतात. मुख म्हणजे तोंडपाक म्हणजे स्वयंपाक. आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं एक किचन तुम्हाला राणीमानी दाखवले, मंत्र्यांची घरं दाखवली, घर दाखवलं, पण तुम्हाला कुठे तिथे किचन दाखवलं नाही. कारण की त्या बाले किल्ल्यामध्ये जेवढी VIP लोक राहत होती त्यांचा स्वयंपाक या ठिकाणी तयार केला. या स्वयंपाकघरावरती तुम्हाला उखळ पाहायला भेटेल,
त्याच्यानंतर पूर्वी दगडाच्या चुला पाहायला भेटतील. चूल आहे. या साईडला जो आडवा चौथरा आहे बघा मोठा, त्या चौथऱ्याला दफ्तरखाना म्हणतात. रायगडाचा अतिशय महत्वाचा कागदीपत्र व्यवहार करण्याची ती जागा आहे. पलीकडच्या साईडला चौथरा आहे बघा, त्याला सदर दिल्लीच्या धरतीला पाहिलं असेल तुम्ही. दिवाणे दिवाणे हा म्हणजे आम जनतेसाठी दिवाणे महाराज का निवड द्यायची तुला दिवाणे इकडे लक्ष द्या. समोर तुम्हाला इलेक्ट्रिकचे 2 पोल दिसले का? शेवटला तो आडवा टोक दिसतो बघा, तो टोक म्हणजे हिरकणीचा कडा. तुम्हाला पायी येताना तो बुरुज खालून पण बघायला भेटला असेल सर. दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. हिरा नावाची गवळण गडावरती दही विकण्यासाठी आली होती. दही विकता 5:30 वाजले. नगार करत नगाऱ्या चौकडे वाजवले गेले की गडाचा मुख्य दरवाजा महादरवाजा बंद झाला. ती माता गडावर दही विकता वरतीच राहिली. दरवाजा बंद झाला. खाली दरवाजात गेली. मावल्याने विनंती करू लागली, माझं 3 महिन्याचं लेकूर गडाच्या खाली मला जाऊ द्या. पण त्या मातेला सोडलं नाही, कारण की राजांच्या आज्ञेचं पालन कोण तोडू शकत नाही. तिने पुन्हा रायगडाचा बिडा मारला. रात्रीच्या 10 वाजता त्या टोकावर गेली. दही दुधाचा माटा चपला त्या टोकावर काढून ठेवल्या. उतरण्यासाठी सुरुवात केली. उतरताना अंग खर्चटला. अरे वस्त्र फाटला तरी सुद्धा ती माता आपल्या लेकरासाठी जीवाची पर्वा न करता कडा उतरली. ही बातमी राजाला समजली. राजाने त्या मातेला त्या बुरुजावर नेली. बुरुजावर नेल्याच्या नंतर राजाने विचारलं तिला, रात्र हिरा उतरलीस त्या रात्र होती, दिवस आहे आता, उतरून दाखव. हिरा म्हटले, राजा शक्य नाही, कारण जेव्हा मी खाली उतरलो तेव्हा रडताना खाली लेकरू दिसत होतं. आता मला आता मोठ्या दऱ्याकृतीसाठी नाही उतरू शकत. राजाने समजलं एक माता आपल्या बालासाठी जीवाची पर्वा करू शकत नाही. राजाने सांगितले, हिरोची कडा तासा त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नावल्या. आजही त्या बुरुजाला इतिहासामध्ये सामील करून ठेवले बघा. तिच्यावर एक कविता आहे. रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो आहे का अजूनही तेथील या हिरकणी बुरुजाची. अरे वसले होते गाव तलासी वाळू श्री या नावाचे शापखाना. राजमुद्रा होऊन शिवराय राणी घडवण्याचं ठिकाण. समोर इलेक्ट्रिकचे 2 पोल दिसतात बघा सर समोर. हा त्याचा आडवा टोक जो दिसतो ना पूर्ण, हा तो हिरकणीचा कडा आहे. हे टाकसाल आहे. टाकसाल म्हणजे काय तर राजमुद्रा होऊन शिवराय नाणी घडवण्याचं ठिकाण. आपल्या राजांच्या अष्टकोनी राजमुद्रा होती आणि त्या राजमुद्रेवर लिहिलं गेलं होतं की प्रतिपचंद्र लेखे वर्ध विष्णू वंदिता शाह मुद्रा भद्राई राजते. त्याचा अर्थ असा आहे, चंद्राचा कला कलेच्या प्रतीने वाढतं. शहाचा पुत्र शुभा याचं स्वराज्य देखील ते कलेच्या प्रमाणे वाढेल आणि वाढलेला स्वराज्य जनकल्याणाच्या हितासाठी राहील बघा. या साईडला आपल्या राजांची सज्ज गॅलरी आहे आणि अलीकडच्या साईडला ऐदूर बांधकाम आहे बघा. या बांधकामाला इतिहासामध्ये चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन म्हणजे आपल्या राजांची गुप्त खलबतखाना. गुप्त हेर होते बहिरीजी नाईक बहिरूपी. 18 भाषांचं ज्ञान वेशांतरमध्ये पडाय होते. औरंगजेबाच्या छावणी जायचं, त्यांच्या दाढीला लावायचं आणि कवळ्या ऐकायचं, पुन्हा स्वराज्य द्यायचं एवढी ताकद त्यांच्या अंगामध्ये होती. अहो इतिहास सांगायचा म्हटला की स्वराज्याच्या राज्याभिषेकाला दरबारात आले, पण समजेल कोणाला मी बहिर्जी नाईक आहे म्हणून त्यांनी बक्षीस सुद्धा आपल्या राजांच्या हातून घेतलं नाही. एवढे निष्ठावंत होते की स्वतःच्या पत्नीला सुद्धा कधी सांगितलं नाही मी स्वराज्यासाठी काय काम करतो. त्यांची समाधी सांगलीमध्ये बहानूरगडावरती आहे. राजा सदावे सांगायचे स्वराज्याचा 3रा डोला म्हणजे बहिरीची नाही काय. या साईडला 2 स्तंभ आहेत, तो सप्तमनोर आहे. तो पूर्वी एका 7 मजली होता. आपल्या राजाने कोणचा गड स्वराज्यात घेतला, 7व्या मजल्यावर यायचं, भगवं निशाण पडकावायचं. आजोबाचे गावकर वारकर वाटलं पाहिजे की महाराजांनी कोणता गड जिंकलाय. मग तिला सप्तमनोरी म्हणजे महाराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळी त्या ठिकाणी थंडा बघायला बसायच्या, मग तिला सप्तमनोरी म्हणतात. हा विजयस्तंभ हा पण 7 मजली होता. राजाने कोणचा गड जिंकला की 7व्या मजल्यावर याचं भगवं निशाण फडकावायचं. आजोबाच्या गावकऱ्यास वारकऱ्या वाटलं पाहिजे की महाराजांनी कोणता गड जिंकलाय, मग तिला विजयस्तंभ विजयाचं प्रतीक मानलं जातं. मात्यात झाला 6 जून 1674 त्यावेळी काशीचे गागाभट्ट याने 7 नद्यांचा 7 समुद्रांचं पाणी आणलं आणि जे काही पाणी शिल्लक राहिलं या तल्यामध्ये विसर्जित केला म्हणून त्याला सप्त गंगा सागर असं नामकरण केलेलं आहे. आता रायगड किती प्लेट बनायचे येऊन बघ संनी कसं ताक पी छान भेटले चांगलं आहे का चटणी पिठलं लोणचं आंबट आहे आंबट आहे म्हण थांब बघते तर मंडळी गड पिळून खूप छान लागली म्हणताना ताक प्यायला लागले बघा. तर काय आम्हीच तेवढं पेरावं नाही, सगळेजणच पेला ती. आम्ही यांच्याकडे घ्यायला आले बघा. मामा कारण आज आपण अतिशय महत्वाच्या आणि पवित्रच्या ठिकाणी आहे. आपल्या छत्रपती शिवरायांचा दरबार म्हणजे जमिनीवरचा ज्याला स्वर्ग म्हणतात, तो स्वर्ग म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा हा दरबार आज आपल्याला बघायला भेटतो. समोर मेघडबरी पाहायला भेटते. पंचतत्वचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गणेश जनसिंग यांच्या हस्ते बसवलाय. मध्यंतर पुतळा 12 पिढी कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजांच्या हस्ते 2009 मध्ये बसवला.
पण या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत 250 फुटाचं अंतर आहे. आणि या दरबारात कुठेही टिचकी वाजवली कागद पडला आजही त्या ठिकाणी आवाज जातो. पण आता सध्या कागदाला आणि टिचकीला अलाउड नाही. तुम्हाला मी टाली वाजवून दाखवणार. टाली इथे वाजवणार पण आवाज तुटून नाही. फक्त शांत ऐकायचं तुम्ही, अजिबात पायाची हालचाल करायची नाही. आज आपल्याकडे गावाकडे सभा भरली 50 लोकांची का माईकची व्यवस्था करावी लागायची. 350 वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवरायांच्या या दरबारामध्ये 6,500 मौले उपस्थित होते. पण कधी दरबारात मध्ये माईकची व्यवस्था करावी लागली नाही, लाईटच नव्हती. पण सांगायचा इतिहास म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. मखमली पडद्यामध्ये पैठणी कपड्यामध्ये सजवलेला दरबार कसा असेल याची आपण कल्पना पण करू शकणार नाही. 6,500 माऊली दरबारात उपस्थित आहे. महाराज पहाटे 5 वाजता उठले, स्नान केलं, कपडे प्रदान केला, आई होण्याला साकडं घातलं. कोणत्याही देवदूताला विसर नव्हते महाराज. आई होण्याला साकडे घातला, जगदीश्वर नतमस्तक झाले, गडदेवता शिरकायला वंदन केलं. आणि महाराज नगरकांच्या समोरच्या बाजूला येताच हत्तीने सुद्धा आपल्या राजाला सोंडेने मानाचा मुजरा केला होता. राजाने पहिलं पाऊल नगरखान्यात टाकलं. तिथून आया बहिणी उठल्या, पुढे गेल्या, राजांना पंचरत्नाने ओवाळणी केली. राजाने ती ओवाळणी स्वीकारली. या दरबारात 6,500 माऊले आपल्या डोक्यातला मानाचा फेटा काढून कमरेमध्ये वाकून राजे छत्रपती शिवराय तिवार मानाचा मुजरा करत होते. राजाने तो मुजरा स्वीकारला. राजांची सिंहासारखी पावलं पडत होती, वाघासारखी चाल होती. राजांच्या अंगावर हजारो मोहरा उधळल्या जात होत्या, फुलांचा वर्षाव केला जात होता. हर हरे महादेवच्या ललकाऱ्या होत होत्या. आणि महाराज या दरबारातून जात असताना महाराज मध्य ठिकाणी जातात. आपल्या राजांनी ती नजर त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाकडे गेली. आणि ज्यावेळी राजाने ते 32 मन सोन्याचं सिंहासन पाहिलं ना, आऊ साहेबांकडे सुद्धा पाहिलं. आऊ साहेबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. आणि ते अश्रू सुद्धा शब्दामध्ये सांगत होते, वा वाले शुभा, अरे सिंहेरच्या मातीमध्ये रंगणारा, मांडीच्या सिंहासनावर खेळणारा माझा ताना बाळ आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर उठतोय. त्या मातेला किती धन्य असेल पा. आणि राज ज्या दरबारातून जात असताना राजांची नजर सिंहासनातून निघाली, दरबाराकडे फिरला. राजाने या दरबारात चारी कोपऱ्यामध्ये पाहिलं, पण या दरबाराच्या चारी कोपऱ्यामध्ये कुठेही राजाना तो मावळा दिसत नव्हता, तो सरदार दिसत नव्हता. ज्यांच्या उरावर हे स्वराज्य उभं राहिलं, ज्या वीरांनी बलिदान दिला, प्राणाची आहुती दिली, असा वीर सरदार या आनंदा क्षणाला कुठे दिसत नाही महाराजांना. त्यांच्या विधवा पत्न्या, पोरकी पोरं महाराजांना दिसत आहे. महाराजांच्या हातपाय माझ्यावर महाराजांच्या लटकू लागले. महाराज लटलटत्या पायाने सिंहासनाकडे जात असताना आपल्या आऊसाहेबांकडे पाहिलं. सिंहासनाला उजवा गुडघा टेकवला, नतमस्तक झालेले. पण ज्यावेळी आपल्या आऊसाहेबांकडे पाहिलं ना, त्यावेळी आपले राजे नक्कीच म्हणतात आपल्या आऊसाहेबाला, ओ मा साहेब, अहो साहेब, ही स्वराज्याची पहिली पायरी चढतोय ना, हा माझा ताणा. अहो राज, आधी लगीन त्या कोणाण्याचं मग माझ्या रायबाचा म्हणणारा हा माझा ताणा, हा माझा ताणा. आऊसाहेब दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर मोराबाजी देशपांडे. आऊसाहेब तिसरी पायरी चढतो माझा आजी. अहो राज, लाख खर्ची पडले तरी चालतील, पण हा लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. अरे असा म्हणणारा तो माझा बाजी कुठे आहे दरबारात. हो साहेब, ही 4थी पायरी चढतो माझा शिवा काशी ईश्वर महाराजा धीराज योगीराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. समोर आपल्याला गेट दिसतो बघा, या गेटचं नाव आहे नगरखाना. याच्यासारखा कुठे गेट पाहिलाय का तुम्ही? पहिलाच असणार. गेट ऑफ इंडिया, गेट ऑफ इंडिया, गेट ऑफ इंडियावर हा बनवलाय, बरोबर की नाही? मध्ये इंडिया गेट बनवला. पण 350 वर्षापूर्वी आमच्या हिरो इंदुलकरांनी गेट ऑफ इंडिया अगोदरच रायगडाच्या माथ्यावर बनवून ठेवलेला आहे. तो आजही आपण पाहतोय. समोर सिंबॉल आहे बघा, याचा मोठा अर्थ आहे दादा. 4 पाय 4 हत्ती आहेत, एक सिंह आहे. जंगलाचा राजा कोण? रायगडाचे राजे कोण? म्हणजे सिंह म्हणजे कोण आहेत? राजे छत्रपती शिवाजी राजे. जंगलात बलाढ्य प्राणी कोण? हत्ती. हत्ती सारखे बलाढ्यशाही होते ना. स्वराज्य मुठभर, पण शत्रू मनभर होते. 5 शाही होते, 4 शाही होत्या. मुघलशाही, बादशाह, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही पण होते की सर त्याच्यात. पण ह्या सर्व ज्या शाही आहेत ना दादा, एकत्र आल्या ना तर एकेला 4 पाय 4 आणि अजून एखादी निर्माण झाली तर तिला शेपटीवरती हुलकावून देतील.
इतकी ताकद महाराजांच्या अंगात होती. याचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवलं. त्या साईडला दोन आहेत बघा, निजामशाही आणि मुघलशाही. त्या दोन सर्वात मोठ्या बलाढ्यशाही होत्या. जर अगोदर निजामशाही तिला पाया खाऊ. शिवाजी महाराजांची घोडी, तर त्या घोडीला पाणी पिण्यासाठी हे हौद आहे बघा. चढला तो म्हणजे चित्त दरवाजा. राजाने ही रायरी मन लावून चित लावून जिंकली बांधली म्हणून चित्त दरवाजा नामस्करण केलं. वरती आल्याच्यानंतर सर्वात मोठा दरवाजा पाहायला भेटला, ज्या दरवाजाला म्हणतात महादरवाजा. रायगडाचा मेन गेट, अतिशय मोठा दरवाजा. पण त्याची रचना बघितली तर पूर्णपणे नागमोडी आकाराची आहे. मग ती नागमोडी आकाराची देण्याचे कारण काय? कारण शत्रू दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा किंवा उंडक्याचा वापर करायचा. इतक्या उंच हत्ती येईल का? उंडक्याने दरवाजा तोडायचा म्हटलं तर त्यासाठी प्रेशर निर्माण करावं लागतं. पण प्रेशर निर्माण होणार नाही. टर्निंगला स्पीड म्हणून तो दरवाजा नागमोडी. आता प्रतापगड कुणी बघितलंय का? सोपं उदाहरण प्रतापगड बघितलंय सर. प्रतापगडाच्या पहिल्या पायरीपासून ते प्रतापगडाच्या मुख्य द्वारापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 मिनिटाचा कालावधी लागतो. 20 मिनिटात तर तुम्ही प्रतापगडाच्या दरवाजामध्ये पोहोचता. पण परंतु रायगडाच्या मुख्य द्वारापर्यंत यायला तुम्हाला 1.5 ते 2 तासाचा कालावधी का लागतो? कारण ज्यावेळी तुम्ही पायथ्यापासून निघता ना, ते दरवाजापर्यंत येईपर्यंत 1.5 ते 2 तासाचा कालावधी लागतो. हा गणिमी कावा आहे. जर रायगडावरती आक्रमण करण्यासाठी शत्रू आला तर शत्रू पायथ्यापासून येतो त्यावेळी आपल्यासारखं पाणी बॉटल चॉकलेट बिस्किट खात येणार आहे का? बसत येणार आहे का? एकदा निघाला की नॉनस्टॉप दरवाजापर्यंत येणार आहे. मग त्या दरवाजापर्यंत पोहोचलेला शत्रू त्याची लढण्याची ताकद नाही. म्हणजे काय सांगतो गणिमी कावा? पहिल्या शत्रूला दमवा मग लढायला वापरा. ताकद कमी लागेल, टायमिंग कमी लागेल म्हणून तितक्या उंचावर बांधलाय. वरती आला सर 2 तोफा लागल्या तुम्हाला. त्या तोफा जर बघितल्या तुम्ही 25 तुच्छ त्या ठिकाणावर ज्यावेळी आपले राजे छत्रपती झाले. कारण सह्याद्रीवर जर शत्रू आला असेल ना तर या सह्याद्रीवर आलेला शत्रू याच्या कानाला दडे बसले पाहिजे. मराठ्यांचा पहिला राजा छत्रपती रायगडाच्या माथ्यावर झाला. वरतून पत्रे ते खालून दगडाचं बांधकाम. राजांची हत्तीची लहान पिल्लं आणली होती ना, ती त्याच्या आणली पालखीमध्ये, पण त्यांचं पालनपोषण थोडं केलं. मग तुला हत्ती शाळा म्हणतात. बाजूला 2 मुलं त्याला ड्रेनेज सिस्टम त्याने रायगडात सुविधा मारली. पण त्यावेळी गडावर कोणतं? राजाराम महाराज, ताराराणी, येसुराणी आणि शाहू. पण राजाराम महाराज आणि ताराराणीना येसुराणींनी याच दरवाजात निश्चित जिंजीला पाठवली. जिंजी कुठे? तमिळनाडूमध्ये. त्यांना जिंजीला पाठवल्या. पण स्वतः रायगडाच्या माथ्यावर कैद झाले. 30 वर्षाचा वनवास कैदेचा पडला. का? तर स्वराज्यासाठी. शाहू महाराजांनी 17 वर्षाचा पडला. कुणासाठी? तर स्वराज्यासाठी नाही, तर तुमच्या आमच्या सर्वांसाठी. इतिहास दिला त्यांनी, फक्त आपल्याला वाचलं पाहिजे आणि आपण जपलं पाहिजे. समोर दुर्वारपासून इमारत आहे. बाजारपेठ लांबी 800 फूट, रुंदी 40. या साईडला 22, या साईडला 21, 43. प्रश्न पडतो त्याच्या इतका. पूर्वी घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. 7व्या दुकान आतमध्ये जायचं म्हटलं तर दरवाजा छोटे आणि अरुंद आहे. कारण मुघलकांनी दिपाड ते उंच होते. वाकून गेले तर आपल्या देवता नतमस्तक होती म्हणून दरवाजे छोटे गेले. पुढे व्हाईट आकारात दिसत होतं आपल्या राजाची समाधी. समाधीचा शोध महात्मा ज्योतिराव फुले वरचं बांधकाम लोकमत ठिकाणी केलं. ज्यावेळी तुम्ही समाधीचं दर्शन घेणार परतीच्या मार्गाला निघणार, जसा नगारखाना आपण आतमध्ये पाहिजे तसं नगारखाना त्या नगारखान्याच्या पायरीवर दिलेले सेवेचे नाही तत्पर हिरो ज्याने 14 वर्षात रायगड किल्ला बांधला त्यांचे राजाने विचारला, हिरोची काय पाहिजे तुम्हाला? जहागिरी वतनदारी घोडसारखा राजा आणि राजासारखे प्रजा होते. माझी महत्वाची माहिती थांबवतो, माझ्या प्रतिनिधीला सांगतो. उत्तराखंडातून आलेला कविभूषण 14 वर्षाचा होता. राजांची भेट आणि त्यांची भेट त्या मंदिरामध्ये होती. 350 काव्य रचली होती महाराजांवरती. एक काव्य मात्र राजांनी त्यांच्याकडे 14व्याला ऐकून घेतलं. काव्य असं आहे: इंद्रजमी जंबपर बाडवसु अंबपर रावण सुदंबपर रघुकुल राजे पवनपरी महापर शंभुनती नापर जयसे मुर्ग राजे वंश दिले श्री शिवराजे कासिम की कला देती मोठी मस्जिद वस्ती अगर शिवराई नव्हते सबकी सुन्नत होती. माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगणं असतं ते रायगड यायचं ना, तर खाली पाचाड गाव आहे. रायगडाची पहिली पायरी चढायच्या अगोदर खाली पाचाड गाव. पाचाड गावामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंची समाधी आहे. त्या समाधीला पहिले नतमस्तक. आपण म्हणतो दादा सर्वांच्या घरी शिवाजी राजे जन्माला आले पाहिजे, पण ते शिवाजी राजे जन्माला यायच्या अगोदर त्या घरामध्ये पहिली जिजामाता शहाजी राजे जन्माला आले पाहिजेत. म्हणून इतिहास काय सांगतोय की राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला आल्या म्हणून आमच्या अंगणामध्ये तुलस आणि तुमच्या पुढे जन्म घेणार छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला म्हणून आजही दिसतंय ते उंच उंच मंदिरांचे कळस. जय जय महाराष्ट्रांच्या शिवाय. माझी माहिती संपते. मला आता तुमच्यावर कसं परत जायचं रोपे की पाहिजे माहिती आवडली सर्वांना? नाही